नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला. 3 पिढ्यांच्या कुटुंबात 7 सदस्य आणि 2 विवाहित जोडपे आहेत. यम ही वायची एकुलती एक मुलगी आहे. व्ही हा एलचा एकुलता एक मुलगा आहे. जी एक्सची सून आहे. बघा, आपण सुरुवात पहिल्या वाक्यापासून करू शकतो. यम ही वायची एकुलती एक मुलगी आहे. इथे वाय. त्यानंतर यम ही वायची एकुलती एक मुलगी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे इथे दिलेलं आहे एक्स आणि वाय हे विवाहित जोडपे आहेत. परंतु आपण सध्या सांगू शकत नाही की यामधला पुरुष कोणता आणि स्त्री कोणती. इथे दिलेलं आहे व्ही हा एलचा एकुलता एक मुलगा आहे. जी हा शब्द इथे यल यासाठी आलेला आहे. म्हणजे यल ही एक्सची सून आहे. आता इथे यम ही एक्सची मुलगी आहे. ठीक आहे. मग इथे एक्सचा मुलगा येणार आणि त्या मुलाची पत्नी कोण येणार? यल. यल आहे सून. ठीक आहे. आता यल झाली एक्सची सून. त्यानंतर इथे व्ही हा यलचा एकुलता एक मुलगा आहे असं दिलं. यलचा एकुलता एक मुलगा व्ही म्हणजे त्याला एकच मुलगा आहे. यलला एकच मुलगा आहे, मुलगी असू शकते. ठीक आहे. त्यानंतर ही विधान बघा. ओ हा झेडचा अपत्य आहे. त्यानंतर पुढे यम अविवाहित आहे. आता यमचं लग्न झालेलं नाही. मग राहिलं कोण? आता 2 सदस्य राहिले ओ आणि झेड. आता यापैकी यलचा पती कोण? तर ओ तर अपत्य आहे, म्हणजे पती कोण असणार? झेड. ठीक आहे. आणि झेडचं अपत्य कोण आहे? ओ. आता बघा, झेड आणि यल यांना मुलगा आहे व्ही. ठीक आहे. इथे काय दिलंय? व्ही हा यलचा एकुलता एक मुलगा आहे. हे वाक्य आपल्याला खूप महत्वाचं आहे. एकुलता एक मुलगा आहे म्हणजे ओ काय असणार मग? मुलगी. ठीक आहे. हे जे दुसरं अपत्य आहे ते मुलगा असणार नाही, कारण एकुलता एक मुलगा आहे व्ही म्हणजे ओ काय आहे? मुलगी. आणि इथे दिलेलं आहे एक्स आणि ओ हे विरुद्ध लिंगाचे आहेत. ओ जर स्त्री असेल तर एक्स काय येणार मग? पुरुष आणि वाय स्त्री. ठीक आहे. अशा प्रकारे आपली डायग्राम बनलेली आहे. आता आपण प्रश्न बघूयात. पहिला आहे खालीलपैकी कोण एक्सचा नातू आहे? ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे यमचा भाचा. बघा, एक्सचा नातू. एक्सचा नातू कोण आहे? इथे व्ही आहे आणि हाच व्ही यमचा भाचा पण आहे, कारण यमचा भाऊ झेड आणि भावाचा मुलगा म्हणजे काय झाला? यमचा भाचा. म्हणजे पहिलं काय बरोबर आहे. ठीक आहे. पहिलं ऑप्शन बरोबर. दुसरं व्ही एक्सचा नातू. बघा, एक्सचा नातू व्ही आहे का? बरोबर आहे. व्ही तर डायरेक्टच आहे उत्तर. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. ओचा भाऊ. ओचा भाऊ हे पण बरोबर आहे. ओ बहीण आहे आणि ओचा भाऊ आहे व्ही. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. झेडचा मुलगाच आहे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येणार? वरील सर्व. ओ चे यमशी काय नाते आहे? आता बघा, हा इथं आहे, ही ओ आहे आणि इथं आहे यम. यमच्या भावाची मुलगी म्हणजे कोण येणार? भाची. या प्रश्नाचं उत्तर येणार आपलं डी, भाची. धन्यवाद.